नोटांच्या तुटवड्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात एटीएम बंद आहेत। पण आता रॅन्समवेअर व्हायरसच्या भीतीमुळे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एटीएम सुरक्षेसाठी अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे अपडेशनच्या कामासाठी दिवसातला काही काळ एटीएम बंद राहतील। त्याचा फटका आता ग्राहकांना सोसावा लागणार आहे। याचबद्दलची अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी नितीन भालेराव यांच्याकडून। नितीन, काय नेमके हे निर्देश आहेत आणि आता कशा प्रकारे काळजी घेतली जाते या रॅन्समवेअर व्हायरसच्या अनुषंगाने? अश्विन, आपल्याला माहिती आहे की या रॅन्समवेअरचा जो काही मोठा हल्ला झाला जगभरात 100हून अधिक देशांना त्याचा फटका बसला। भारताच्या एटीएम व्यवस्थेला याचा फटका बसण्याची एक शक्यता वर्तवली जाते, कारण आपल्याकडचे जे एटीएम्स आहेत हे अजूनही जी कालबाह्य झालेली विंडोजची ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज एक्सपी, या एक्सपी वर चालवले जातात। म्हणजे भारतात जे 2,67,000 एटीएम आहेत त्यापैकी 60% एटीएम अजूनही विंडोज एक्सपी या आउटडेटेड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालवले जातात। त्याच्यामुळे विंडोजनी याच्याकरता खास एक सिक्युरिटी म्हणजे रॅन्समवेअर करता खास सिक्युरिटी पॅच रिलीज केला आहे आणि तो पॅच डाउनलोड करून अपडेट केल्याशिवाय हे एटीएम सुरू करू नका अशा पद्धतीच्या सूचना आरबीआय कडनं आलेल्या आहेत। त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये या सगळ्याच्यात जे अफवा ज्या पसरतायत की आता 2-3 दिवस एटीएम वगैरे बंद राहणार, तसं होणार नाहीये। हा जो पॅच आहे हा अपडेट व्हायला साधारणतः 2 ते 3 तास लागतील। त्या 2 ते 3 तासानंतर मध्ये अपडेट होऊन त्याच्यानंतर एटीएम सुरू होऊ शकतात। फक्त कुठल्या एटीएम्स किंवा कुठल्या बँका किती तातडीनं त्याच्यावर अंमलबजावणी करतात याच्यावर बरंच काही अवलंबून आहे। त्याच्यामुळे ग्राहकांनी सुद्धा उगीच पॅनिक होण्याचं कारण नाही किंवा आता 2 दिवस एटीएम बंद आहे भराभर पैसे काढा असंही करण्याची काही गरज नाही। 2 ते 3 तासामध्ये या सिस्टीम सगळ्या अपडेट होतील, पुरेशा सिक्युरिटी मेजर्स तिथे घेतले जातील आणि पुन्हा त्याचं कामकाज सुरू होईल। त्याच्यामुळे विनाकारण गर्दी करू नका, विनाकारण पॅनिक होऊ नका, शांतपणे आपापली कामं करत राहा। पैसे हे मिळणारच, ते काही कुठे जाणार नाहीये। पण ही जर काळजी घेतली तर त्या सर्वांनाच त्याचा फायदा होईल, सर्वांची म्हणजे अडचण होणार नाही। बरं नितीन, जसं तुम्ही सांगताय की 2 ते 3 तासात होणार आहे, मात्र आजच्याच दिवशी हा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि का अजून 1-2 दिवस कदाचित खबरदारीचा उपाय म्हणून या संदर्भात जी आहे ती पाहणी केली जाऊ शकते? निश्चितपणे 2 ते 3 दिवस याच्या संदर्भातली जी पाहणी आहे ती होऊ शकते, कारण जरी पॅचेस डाउनलोड झाले तरी ते पूर्ण इन्स्टॉल होणं हाही त्याच्यातला महत्वाचा भाग आहे। कदाचित ऑटो डाउनलोड मध्ये ते मायक्रोसॉफ्ट कडनं मिळालेले पॅचेस डाउनलोडही होतील, परंतु ते फक्त डाउनलोड होतील, ते इन्स्टॉल करणं ही सुद्धा हे सुद्धा एक वेगळं टास्क आहे। त्याच्यामुळे ते इन्स्टॉल होऊन त्याचं कार्यरत होण्याकरता 2 ते 3 तासांचा हा वेळ जाणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणचं हे सगळं करायला कदाचित वेळ लागू शकतो। काही बँकांचं एका दिवसात होईल, काही बँकांना 2-3 दिवस लागू शकतात। विशेषतः ज्या छोट्या बँका आहेत त्यांना मॅन्युअली याच्यात काही हे करावं लागू शकतं। त्याच्यामुळे याला 2 ते 3 दिवसाची ही सगळी प्रोसेस आहेत, परंतु 2 ते 3 दिवस ही संपूर्ण एटीएम्स बंद राहतील असं म्हणणं चुकीचं आहे। 2 ते 3 तासाकरता काही एटीएम्स बंद राहतील, परत सुरू होतील। त्याच्यामुळे जर शांततेने जर हा विषय हँडल केला तर कोणाच्यालाही अडचण होणार नाही, कुठेही गडबड होणार नाही। पॅनिक न होता शांततेने लोकांनी काम करावं एवढंच महत्वाचं आहे। खरं आहे नितीन, धन्यवाद या माहितीबद्दल। जसं नितीन भालेरावांनी सांगितलं की पॅनिक होण्याची कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची गरज नाहीये, कारण 2 ते 3 तासांचाच प्रश्न आहे। तेव्हा तुम्ही ही सिच्युएशन नीट शांतपणे हँडल करा, कारण कुठेही तुमचे पैसे जाणार नाहीयेत। ठराविक काळानंतर ते तुम्हाला मिळूच शकतील।